ना वा? बरं आहे. अरे हायस कुठं? अरे आहे की इथंच काम चालली आहेत बघ. कापडाच नव वय तालुक्याला जायचं आहे. केव्हा जायचं काय कळलं झालं. घरात समजा की खाय नव ए, नीटच म्हणायचं आता तसं. कार असं का बोलतो हायस? अरे बाळाला तिकडे धाडल्यापासून आई आजारी असते. बाळू बिगर राहायची सवय नाही नव तिला म्हणून झालं असं. ए, किती दिवस चालायचं काय ठाव नाही. अरे होईल सवय मग काय पहिल्यासारखंच चालू. आमच्या घरचं जरा वेगळंच आहे बघ. आता आईला वाईट वाटतं आहे हे समजत आहे तर बाबी शांत शांतच असतो. अरे किती बी केलं तरी बा आहे त्यो त्याला बी वाईट वाटणारच की. राह आणि आता एवढं समज करून बाळाला तिकडे पाठवलं आहे पर त्याचं काही सांगावं नाही काय नाही. हा अजून सांगावं धाडलं नाही पोचलोय नाही पोचलोय नाही ना म्हणून तर आई खचत चालली आहे माहिती का. एक काम कर गंगूताईकडे तू जाऊन ये ते तुला बी समजेल बाळूचं काय चाललं हाय काय नाही. डोसक्यात चाललं आहे आणि राखी पुन्हा उभी आहे तेव्हा मी तालुक्यातच असेल गंगूताईकडे जाऊन येतो आधी. ये जाऊन ये. वय वय बरं निघतो म्या नाहीतर गप्पा मारत कधी दिस जातो काय कळत बी नाही बघ. ये. काय गाय काय झालं? अगं सकाळ धरणं डोळा फडफडतो. कुणीतरी येणार आहे बघ. आता कोण येणार आहे? हेच येणार असतील बघ. 8 दिवस झालं जाऊन तिकडे गेलं तर तिकडेच गेलं. मेंढ्यासनी घेऊन गेला आहे ना व एकला थोडीच गेला आहे. अगं पण किती दिवस काय सांगावं नाही काय नाही. एवढ्या लांब जायचं म्हणजे 2-4 दिवस इकडं तिकडं चालतं. उगं जाऊ दिलं असं वाटत आहे. तिथंच कुठंतरी पाठवलं पाहिजे होतं बघ. असं करून नाही चालायचं. आपल्याला बी थोडं नमतं घ्यायला लागल. नमतं घेऊन काय करायचं आहे असं होणार असेल तर. अगं त्याच्या कलानं बी घ्यायला लागल सत्य. अगं लय काळजी वाटते आहे. गेल्या मेंढ्यासनी घेऊन गेलं होतं तेव्हा तंटा नाही का झाला. कशी बशी वाचली ती लोक. एकदा झालं म्हणून पुण्यांदा तसंच होईल असं काय नाही. अगं आय पर्यांचं काय सांगता यायचं नाही बघ. आता बाकीची लोक बी गेली आहेत की. एकला गेला असता तर गोष्टी वेगळी होती. तसं महादू काका आहे म्हणा आणि ते तात्या बी आहेत की. बाळून त्यासनी कशा पायी बोलून घेतलं असेल त्यांचं तेच गेलं असत्याल. तात्याचं काही ठाव नाही बघ. तर महादू काकांनी यासनीच बोलवलं असणार. कुणी बोलाय ना ग वय. काय चाललेलं असतंय त्याचं त्यालाच माहिती. सारखं ध्यान ठेवायला लागते बघ त्यांच्यावर. म्हणून आजी त्यासनी कुठं पाठवत नाही. आता ना मी एक काम करते. ते आलं का नाही मी जात जाईन त्यांच्या संग. म्हणजे काळजी करायचं काही कामच नाही बघ. हा हे बरं होईल. जसं जमल तसं जात जा संग. म्हणजे आपल्याला तरी समजल कुठं जातोय काय करतोय ते. हा तसं बिला चिडक आहेत ते. लोकांनी काय बी बोलत असतात. मला सांग लोक बी कशा पाय ऐकून घेतात.
या संघ गेले म्हणजे ते तरी व्हायचं नाही बघ. अगं चुकीचं काय पटतच नाही त्याला. जिथल्या तिथं बोलायची सवय आहे त्याची. वय बरं अशानं किती लोकांसंग वाकडं घेतलं आहे. एखाद्याचं बल होत असेल पर 4 लोकांच्या डोळ्यात यायचं म्हणजे मला बी असंच वाटतंय ग. काय मिळतंय बाळूला कुणाच ठाऊक. संघ जाय चालू केल्यावरच समजेल काय मिळतंय ते. आता त्यो आला की संघ यायबद्दल बोलू. म्या बोलती त्याच्या संग. हा वाय बाबा राहू दे करते की म्या. अगं म्या तर म्हणतो तू आराम करवायस करतो म्या समज. लोकांनी पाहिलं तर काय म्हणतात. पोराचं लगीन लावायचं सोडून स्वयंपाक करायला लावतात. तो खाई काय बी केलं तरी बोलणार आहे. तू नका लक्ष देऊ. हे असं आहे तुझं. अरे एक दिवस नाही आली स्वयंपाकघरात काय होतंय. मग जेवण बनवाय ना ग का. ही मा ऐकी तो बनवी. वय म्या तर कवादरनं म्हणतोय बनवतो म्हणून. त्यो कसा काय बनवत. काय होणार आहे. काल आणि होईल भाकऱ्या वाकडे तिकडे होती त्या परीस काय होणार. हा म्या असताना तुम्ही असं खाणार वय. काय होत नाही. तुझ्या परी जेवण महत्वाचं नाही. झालंच हाय. एवढं झालं का पडते. हा आय तुला आठवतं का लहानपणी मी आणि बाळानं तुला मदत करायची म्हणून भाकऱ्या थापून दिल्या होत्या. वय माझी तर बरी झाली होती. बाळानंतर भाकरीची पार वाट लावली होती बघ. वय समधी हसत होती त्याच्यावर. कसा रुसून बसला होता ना. हा बरी आहे काय तीच भाकर तू आवडीनं खाल्ली होती बघ. मग कसं गालातल्या गालात हसला होता तेव्हा. बाळ्याचा इशे निघाला का चेहरा उजळतोय तुझा. हे खरं आहे बघ. म्या काय म्हणतो म्या बघून येऊ का बाळाचं काय चाललंय ते. मी हा बी तेच म्हणणार होते. आणि राखी पुन्हा उभी जवळ आली आहे. असं असेल तर उद्या चलत जाऊन पुन्हा पतूर कशाला वाट बघायची. आणि राखी 2 दिवस आधी बांधून ये त्याला काय होत. चालतंय की. बर जाताना गंगेसाठी साडी बी घेऊन जा ताटात टाकायला. ते सांगायला लागतं आहे. हा अजून बाकी बी काय सांगायला लावू नका. अरे यंदाच्या बारीला लग्नात बघा त्या हाताला काहीतरी आराम द्या. ए आय तू आवर बरं पडदिशी बाला भूक लागली आहे बोले. तुंबरान हो तुंबरान हो तुंबरान मांडल हो. महादू तात्या कुठे गेलाय म्हणायचा. त्याच काय घेऊन बसला. त्याचा पाय एक जागेवर राहतोय वय. वैर माधू काका. हा ते एवढं बदललं असं वाटलं नव्हतं. अरे बाळप्पा तुझ्या संगतीत येऊन देवप्पा सारखा देवप्पा बदलला. येऊ तर तात्या हाय. असं काय नाही रे. त्यानं पंचाचा नाद सोडला आणि तो सुधारला. महादू हा त्या तात्याचा आणि पंचाचा काय तंटा झाला काय. काय घेऊन बसला. उंदरा मांजराचा खेळ त्यो चालूच राहते. बरं ते जाऊ द्या. तुम्हाला समजसनी इकडे आलेला आवडलंय ना. होय होय त्याच काय आहे माधू काका. आपल्याकडे लय हिरवळ आहे. त्याचा मेंढ्यासनी काय उपयोग आहे. मेंढ्यासनी बाबळचा चिचचा पाला लय आवडतो. निजापूरकडे काय रे बाबळीच बाबळी आहेत. हा बाळप्पा हा तू मनावर घेतलं म्हणून बरं झालं बघ. समद बैजवार पार पडलं. बर उन्हांदा समधी यायचं ना वय इकडं. जमतंय की. तुम्ही फक्त हळी मारा आम्ही समजे आलंच म्हणून समजा. बरं गाड्यांनो आता आपलं गाव काय लय लांब नाही राहिलं. आजची रात फक्त काढायची आहे. वय आता रातभर जागत बसू नका. झोपा.
सकाळी दिस उजाडला की लवकर जाऊ हा? होय, होय, होय. चालतंय की हा, हा.